डायरेक्ट तुम्ही शासनाशी मग एकदा गॅझेट प्रसिद्ध झालं सर 10 वर्ष म्हणजे 10 वर्ष तर तुम्हाला काहीच नाही. हायकोर्टने प्रॉपर सांगितलं बाबा तुम्ही त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही सर्वे करताना तुम्ही हे बघत का नाही. बरोबर. म्हणजे कॉर्पोरेशननं विदाउट नोटीस, विदाउट पब्लिकेशन, विदाउट कॉम्पेन्सेशन तुमची जमीन ॲक्वायर करू नये. तर मंडळी, आज आपण एक ऍडव्होकेट रत्नेश जोशी यांच्यावर गप्पा मारणार आहे. तो एक वेगळाच विषय आहे, जो म्हणजे टाउन प्लॅनिंग स्कीम. जे काय आरक्षण वगैरे आपण आरक्षित जागा असतात त्याबद्दल गव्हर्नमेंट कशा पद्धतीनं ते रिझर्व्ह करतात आणि त्या पद्धतीनं आपल्याला सजग नागरिक म्हणून आपल्याला कशा ऍक्शन्स घेणं गरजेचं आहे याबद्दल पूर्णपणे छानपणे माहिती दिलेली आहे रत्नेश जोशी सरांनी. तर चला तर मग ऐकूया. या क्षेत्रामध्ये कसं म्हणजे हे क्षेत्र का निवडलं वकिली झाल्यानंतर? हो. आणि हे स्पेशलायझेशन आहे ते कसं केलं? तशी माझी मुळात पहिल्यापासून म्हणजे आमच्या मामाकडनं ही आवड आहे मला. ओके. म्हणजे रादर माझे आजोबा सुद्धा लँडच करायचे, आईचे वडील जी. आणि माझे पणजोबा जे होते ते कोल्हापूरला सेशन कोर्ट होतं, डिस्ट्रिक्ट कोर्ट होती. ओके. तर मग लँड मध्ये सुरुवात आणि इथं माझे तहसीलदार पण संबंधित होते. ओके. परत मंत्रालयामध्ये म्हणजे मी 1 वर्ष हायकोर्टमध्ये पण केलंय. बरं. ओके. हायकोर्टमध्ये मी मंत्रालयात सुद्धा म्हणजे फ्रिक्वेंटली जातो आता सध्या. ओके. आणि हे सगळं जे काम आहे हे सगळं जी सुप्रीम अथॉरिटी आहे आपल्या रेव्हेन्यूची, ज्याला आपण महसूल किंवा टाउन प्लॅनिंग, नगर रचना म्हणजे मंत्रालय हे सुप्रीम आहे. बरोबर. ह्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये. आणि त्या रिलेटेड हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. ओके. ह्या रिलेटेड या ठिकाणीच फक्त ही कामं केली जातात. रिझर्वेशन टाउन प्लॅनिंग जे आहे त्याची कामं म्हणजे जी रेमेडी जी देतो आपण त्या पर्टिक्युलर आपल्या क्लायंट्सना, तर ती रेमेडी ही आपल्याला मंत्रालयात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्येच मिळते. ओके. स्पेसिफिक. ओके. कारण तसा तो ऍक्टच तसा आहे. ऍक्टच तसा आहे. जी जी. ओके. मग तेच आहे की बाबा काही वकील क्रिमिनल्स हे असतात, तसं हे आजोबांच्या थ्रू ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला आल्यात आणि इंटरेस्ट तुम्हाला लँड मध्ये. पर्टिक्युलर कसं आहे, मी लँड मध्ये बरंच काम करतो, ज्याला रिअल इस्टेट. मग रिअल इस्टेट मध्ये मी सुरुवातीपासूनच पुण्या मुंबईला माझं प्रॅक्टिस होतं. म्हणजे तिथले बिल्डर्स माझे संबंधित असल्यामुळे पुण्याला आणि मुंबईला मॅक्झिमम माझं तिथंच प्रॅक्टिस होतं. मग त्या कन्सर्न मध्ये ह्या सगळ्या मेट्रो सिटी आहेत, डेव्हलपमेंट सिटी ज्या आहेत, मिनी मेट्रो आणि सध्या डेव्हलपिंग ज्या सिटी आहेत तिथं प्रामुख्यानं हे काम केलं जातं. हे रिझर्वेशन ज्यावेळेला केलं जातं ते डिरिझर्वेशन करणं मेन आहे, किंवा त्या संबंधित क्लायंट्सना त्याचं कॉम्पेन्सेशन मिळवून देणं. कारण गव्हर्नमेंट हे ते प्रायव्हेट लँड ॲक्वाजिशन करतं. बरोबर. आणि त्याच्या प्रायव्हेट लँडवरती रिझर्वेशन असतं. ओके. त्यामुळे ते ॲक्वाजिशन करत असताना ड्यू प्रोसेस ऑफ लॉ करतं का नाही. बरोबर. आणि त्या क्लायंट्सना, कारण गव्हर्नमेंटची भांडायचं फार अवघड असतं. बरोबर. लक्षात घ्या. म्हणजे एवढं सोपं आहे. म्हणजे पार्टी भांडणं किंवा क्रिमिनल एखादं तो क्रॉस मध्ये सुटेल किंवा आरोपी निर्दोष होईल त्यानं जर काय केलं नसेल, किंवा लँडच्या जमिनीमध्ये भांडण असेल शेताचं काहीतरी, तर त्या गोष्टी वेगळ्याच. हे डायरेक्ट तुम्ही शासनाशी म्हणजे माणसाचं कॉमन मॅन गव्हर्नमेंटशी आपण भांडायचं. बरोबर. आणि भांडायचं म्हणजे नगर रचना विभाग मंत्रालयाची भांडायची, डायरेक्ट गव्हर्नमेंटची. आणि त्याची रेमेडी हायकोर्ट देतं किंवा मंत्रालय स्वतः पण देतं. बरोबर. काही सेक्शन. बरोबर. मग त्यामुळं अशामध्ये ना लोकांना मुळात काय कळत नाही की काय रिझर्वेशन नेमकं काय आहे. बरोबर. आणि त्याची प्रोसिजर नेमकी काय आहे हे फार म्हणजे शहाण्या लोकांना सुद्धा कळत. ग्रामीण म्हणजे ग्रामीण भागामध्ये हा प्रॉब्लेम नसतो, पण सिटी मधल्या आज एखादा समजा असे किस्से आहेत. बरोबर. आता मी कामं दाखल करतोय आणि आहेत पण की पूर्ण त्या नगरपालिकेनं महानगरपालिकेनं तो प्लॅन सँक्शन केला. म्हणजे तिथं टाउनशिप सँक्शन केली, सगळी पूर्ण सँक्शन केली.
ती कलेक्टर साहेबांनी एनए केलं, प्रॉपर एनए झालं. तिथं रोड्स, ओपन स्पेस सगळं व्यवस्थित डेव्हलप झालं, पूर्ण डेव्हलप झालं जी. आणि पूर्ण डेव्हलप झाल्यानंतर काही वेळाला असं होतं की काय जण काय करतात की तिथं घरं बांधली जात नाही काही वेळेला, ते प्लॉट तसेच राहतात. तर त्यावरती सुद्धा डीपी मध्ये प्रपोज्ड मध्ये हे शासन रिझर्वेशन करते ती प्रॉपर्टी. म्हणजे एमएससीबीचं सबस्टेशन करायचंय किंवा कुठलंही, म्हणजे समजा तुम्हाला प्ले ग्राउंड असेल, गार्डन असेल, इव्हन तुम्हाला ते सिटी, त्या टाउनशिप मध्ये तुम्ही सिटी पार्क काय करणार आहे? बरोबर. सिटी पार्कचं तुम्ही रिझर्वेशन करता, ऑलरेडी ते टाउनशिप आहे, राईट. मग त्या लोकांना आता ती लोक अक्षरशः म्हणजे माझ्याकडे आली ना, मला म्हणले साहेब हे कसं काय, आम्ही तर घेतलंय, कलेक्टर येणे झालंय, सगळं झालंय, म्हणजे की लोकांना एकदम शॉकिंग होती. बरोबर. मग त्याच्यावरती ते एमएससीबी आणि एमएससीबीचं सबस्टेशन जेव्हा करतो ना, तेव्हा ही ऍक्वायझिशन परत दुसरं सरकार आणि ते कॉर्पोरेशन आलं त्याच्यात. म्हणजे ऑलरेडी महापालिका आहे, ऑलरेडी शासन आहे, आणि हे तिसरी आहे. मग ह्या लोकांची भांडायचं अवघड असतं. आज शासन लोकांना मग ह्यामध्ये रेमेडी, नाहीतर मग हे जर ऍक्वायझिशन झालं तर ते म्हणजे आता सुप्रीम कोर्ट, माननीय सुप्रीम कोर्ट, हायकोर्टची जजमेंट्स आहेत की डेव्हलप द रेडी रेकनर द्या किंवा काय करायला तिप्पट द्या, पण ती प्रोसिजर जी आहे ती फार लेंदी. म्हणजे कसं त्यांना तो न्याय मिळणं पण फार, कारण हिअरिंग जेव्हा होतं तेव्हा कलेक्टर अगदी रेडी रेकनर पासून चालू करतात. बरोबर. रेडी रेकनरचा दर आणि ऍक्च्युअली मार्केट दर याच्यामध्ये फरक आहे. मग त्या पूर्ण त्या लोकांचं म्हणजे अगदी कवडी मोल म्हणतो ना, त्याच्यामध्ये जे अक्वायर केलं जातं, मग त्याच्यासाठी आपण भांडतो प्रामुख्यानं, म्हणजे त्यांना न्याय मिळवून द्यायचा याच्यामध्ये, किंवा तुम्ही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. आता इव्हन तुम्हाला सांगतो, महापालिका काय करतं, विदाउट कॉम्पेन्सेशन सुद्धा ऍक्वायझिशन घेतो. तिथंच आपण येतोय की आपण काय करूया, इनिशियली आपण व्ह्युअर्सना हे समजूया की हे ऍक्विजिशन कसं असतं, किंवा रिझर्वेशन ते गव्हर्नमेंट काय करतं. मग तिथून मग त्यानंतर मग प्रॉब्लेम्स असतील. मेन हे काय टाउन प्लॅनिंग नेमकं काय करतात? हो, आता कसं आहे, एक गव्हर्नमेंट जे आहे, आता आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंट एखाद्या सगळ्या सिटीज, मागाशी मी म्हटलं तसं मेट्रो, मिनी मेट्रो आणि डेव्हलपिंग सिटीज टाउन प्लॅनिंग स्कीम अंमलात आणतं. ओके. ज्याला आपण नगर नियोजन योजना, त्याला टाउन प्लॅनिंग स्कीम म्हणतो, ते अंमलात आणतं. मग ते अंमलात आणत असताना एखाद्या, तर त्याचा सर्व्हे केला जातो प्रॉपर. ओके. पूर्ण सर्व्हे करतं गव्हर्नमेंट की कुठं काय आहे, म्हणजे त्याला आपण झोन म्हणतो ना, ग्रीन झोन, शेती झोन, आणि त्याच्यानंतर येलो झोन असतो, ज्याला आपण येलो झोन मध्ये जनरली ते हे होतं, म्हणजे एनए होतात, ग्रीन झोन, येलो झोन, तर ते एक्सटेन्शन ते करायचं त्याचा भाग. म्हणजे आता आपल्या पुण्या मुंबईमध्ये 23 गावं परवाच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये पुण्यामध्ये ती त्या पुणे महाकॉर्पोरेशननं ती 23 गावं डेव्हलपमेंट सिटी मध्ये घेतली. ती गावं घेतली डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये घेतली, ती 32 गाव. तर ती 32 गावं जेव्हा डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये घेतली तेव्हा तिथं त्यांनी ते सगळं योजना आणतात. मग या योजना आणताना शेवटी जनरली कसं होतं, त्यांना समजा प्ले ग्राउंड आहे, गार्डन आहे, मग अशी मी म्हटलं तसं पब्लिक, सेमी पब्लिक युटिलायझेशन साठी रोड असतील, रोड तर फार मोठा आहे, म्हणजे ड्रेनेजची व्यवस्था, रोड न ती सिटीचं पूर्ण डेव्हलप होतं. आज तुम्ही जर पुण्यामध्ये, मुंबईमध्ये बघितलं तर जे मोठे रोड झालेले आहेत, हायवे वगैरे, किंवा सिटी मधनं जे रोड गेले त्याने तो भाग फार पूर्ण डेव्हलप. तर मग ते करायला पाहिजे, नो डाऊट. म्हणजे डेव्हलप सिटी झाल्याशिवाय ती प्रगती होत नाही देशाची, शासन राष्ट्राची, हे बरोबर. पण जेव्हा हे होत असतं तेव्हा ते शासन काय करतं, ती पूर्ण योजना जी, म्हणजे ती योजना आहे त्या योजनेअंतर्गत ह्या सगळ्या प्रॉपर्टी, ज्या प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहेत त्याच्यावरती अमुक जे ठरलेलं आहे, गार्डन, त्याच्यानंतर तुमचं पब्लिक सेमी हॉस्पिटल्स आहे, रोड्स आहे, त्याचं रिझर्वेशन करतं. बरोबर. मग ते प्रायव्हेट लँडवर रिझर्वेशन जेव्हा होतं तेव्हा शासन नोटीस, पब्लिक नोटीस करतं त्या कन्सर्न सिटीमध्ये, मेट्रो सिटीमध्ये असू दे किंवा कुठल्याही सिटी. तर ते पब्लिकेशन झाल्यानंतर
त्याचं त्या डेव्हलपमेंट प्लॅन्स तयार केले जातात. सगळे गव्हर्नमेंट सगळं डेव्हलपमेंट प्लॅन तयार करतो. त्या सिटीचं डेव्हलपमेंट प्लॅन पूर्ण तयार केला जातो, ज्याला आपण नकाशे म्हणतो मराठीमध्ये. ते नकाशे सगळे बनवले जातात. ते नकाशे मग स्पेसिफिक त्या कॉर्पोरेशन मध्ये ते प्रॉपर लावले जातात. किंवा आम्ही आमचा प्रपोज्ड डेव्हलपमेंट प्लॅन काय आहे, स्वच्छ मराठी आपण ते त्यांनी पूर्ण त्याचं नोटिफिकेशन काढून म्हणजे असं त्याच्यामध्ये लावलं जातं सगळे प्लॅन्स. मग त्या वेळेला तिथं ती पब्लिकेशन जेव्हा होतं तेव्हा त्या माणसानं जी जागरूक लोक आहेत किंवा ज्यांना थोडंफार नॉलेज आहे ती जाऊन तिथं बघतात आपली एखादी जमीन कुठली रिझर्व झाली आहे का नाही झाली, असं स्पेसिफिक नोटीस काही येत नाही. हे दुर्दैव आहे, आपलं लक्षात ठेवा. आपली लँड तर तिथं जाऊन ते म्हणजे आपणच जाऊन बघायचं, त्या व्यक्तीनं जाऊन बघायचं. लावलं होतं की तुम्ही येऊन बघितलं. मग त्यामध्ये सुद्धा असं होतं ज्या वेळेला तुम्ही स्वतःहून ऑब्जेक्शन घ्यायचं असतं. त्या पर्सन नाही तुम्हाला नोटीस येत नाही, काही नाही, तुम्ही स्वतःहून ऑब्जेक्शन घ्यायचं. तर मग जे कॉम्पिटंट अथॉरिटी असतात टाउन प्लॅनिंगची शासन स्तरावर त्यांच्यापुढे हिअरिंग होतं, प्रॉपर हिअरिंग होतं. ते हिअरिंगला वेळ देतात. मग जेव्हा ऑब्जेक्शन घेतल्यानंतर ती नोटीस येते. जर ऑब्जेक्शन तुम्ही घेतलं तर नोटीस येते आणि तुम्हाला असे अमुक हिअरिंग आहे, तुम्ही या आणि तुमचं म्हणणं मांडा. पेपर आउट पण करत नाही. पेपर आउट होतो. शासन त्या बाबतीत चुक आहे, कारण तो लॉज जो आहे तोच त्यांनी फॉलो करतात. बरोबर. त्यांच्यात काय त्यामध्ये आपण शासनाला दोष देण्यात काय अर्थ. बरोबर. तर मग हिअरिंग झालं, जर त्याला योग्य आणि प्रॉपर जर ते कारण पटलं तरच ते त्यांनी त्याच वेळेला डिरिझर्व होतं. त्याच वेळेला ते लॅप्स होतं, त्याला लॅप्सिंग ऑफ रिझर्वेशन. म्हणजे ते थोडक्यात ते रिझर्वेशन उठतं. बरोबर. म्हणजे ते काय त्याचा त्यांनी हे करत नाही. पण बहुतांश म्हणजे ठीक वेळेला की ते रिझर्वेशन कंटिन्यू केलं जातं. म्हणजे ते रिझर्व म्हणजे ज्याला कंटिन्यू म्हणजे कसं होतं ते शासन स्तरावर होतं. शासन स्तरावर कसं होतं की नगर रचना जो विभाग आहे, आपला डिपार्टमेंट आहे शासनाचं, त्यांनी ती गॅझेट ज्याला आपण अधिसूचना म्हणतो ते गॅझेट पब्लिश होतं. प्रॉपर गॅझेट पब्लिश होतं. म्हणजे तो त्याची आपल्या जे ॲक्वायरिंग बॉडी ज्याला कॉर्पोरेशन म्हणतो तिथं तो आपल्याला मिळू शकतं. ते गॅझेट प्रसिद्ध होतं. मग एकदा गॅझेट प्रसिद्ध झालं सर 10 वर्ष काही म्हणजे 10 वर्ष तर तुम्हाला काहीच नाही. म्हणजे नाही 10 वर्षामध्ये तुम्ही डिरिझर्वेशन साठी हायकोर्टात जाऊ शकता. हायकोर्टची रेमेडी सांगतो. हायकोर्टची स्पेसिफिक माननीय जस्टिस जे म्हणजे हायकोर्टचे डबल बेंच पुढे लागलं जाते. जे हे असतात जजेस म्हणण्यापेक्षा आपण जे जस्टिस असतात नाही ते 2 बेंच पॅनल. ऑनरेबल हायकोर्टचे 2 बेंच असतात, त्यांच्यापुढे ते हिअरिंग होतं. पण 10 वर्ष काय आणि 10 वर्ष सुद्धा नुसतं 10 वर्ष नाही, 10 वर्ष लॅब्स झाले. 10 वर्ष झाल्यावर 2 वर्षाची नोटीस आहे. बर. परचेस नोटीस सेक्शन 127 आहे. त्याच्या अंतर्गत त्या कन्सर्न पार्टीनं परचेस नोटीस द्यायची ह्याला डायरेक्ट तुमच्या कॉर्पोरेशन कमिशनर म्हणून असतात ना त्याला परचेस नोटीस द्यायची किंवा असं तुम्ही रिझर्वेशन टाकलेलं होतं ह्या योजनेअंतर्गत, पण विदिन पिरियड 10 years तुम्ही ते ऍक्वायजिशन केलेलं नाही विथ ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, तर तुम्ही त्याची अमुक बाजार मूल्य होते ती इमिजिएट आम्हाला देऊन ते तुम्ही ऍक्वायजिशन करा, अनलेस अदरवाईज रिझर्वेशन लॅप्स. म्हणजे ते रिझर्वेशन उठलं. मग त्याच्यानंतर आता पूर्वी 6 महिने होतं, आता त्या पिरियड नोटीस पिरियड आता वर्ष झालंय, आता परत आता सध्या 2 वर्ष म्हणजे 12 वर्ष आपल्याला अडकलं. म्हणजे थोडक्यात कसं आहे की गव्हर्नमेंटनं जेव्हा रिझर्वेशन टाकलं टाउन प्लॅनिंग साठी त्यानंतर लोकल बॉडी गव्हर्नमेंटनं तो अंमलात आणायचा आहे. बरोबर ना? ऍक्वायरिंग बॉडी. जी जी. तर त्यांनी या 10 वर्षामध्ये तो प्रपोज प्लॅन डेव्हलप करणं अपेक्षित आहे. पण तो सुद्धा ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे. बर. त्याच्यामध्ये जर ती प्रोसेस जर करत नसतील लॉची तर त्याला आपण डिस्ट्रिक्ट कोर्ट पण रेमेडी आहे, म्हणजे स्टे घेऊ शकतो फक्त. बरोबर.
फक्त स्टे घेऊ शकतो की बाबा यांनी ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे काय आहे की तिथं सुद्धा पब्लिक नोटीस आली, तिथं नोटिफिकेशन आलं, तिथं प्रॉपर नोटीस पाहिजे, लँड ऍक्वायझिशन करायच्या आधी कॉम्पेन्सेशन द्यायला पाहिजे. मी तेच म्हणतो. मग कॉम्पेन्सेशन दिल्या ज्या ठरवतं मग हे ठरवायला ह्या बॉडीला अधिकार नाही, ते जातं कलेक्टर साहेबांकडे. मग तिथे हिअरिंग होतं, मग तिथं हा सगळा पूर्ण सगळं हिअरिंग प्रॉपर होऊन तिथं कॉम्पेन्सेशन कलेक्टर ठरवतं. मग मग ते सुद्धा जर पटलं नाही आपल्याला तरी सुद्धा आपल्याला हायकोर्टात रेमेडी. पण हे सगळं करत असताना 10 वर्ष 12 वर्ष होऊन गेली तर नाही, मग तर मग आपण परचेस नोटीस द्यायची डायरेक्ट. बरोबर. डायरेक्ट परचेस नोटीस त्याच्यात त्यांनी गव्हर्नमेंटने जे काय करायचं ते करायचं. आता तुम्ही जरी कॉम्पेन्सेशन जरी आपल्याला मान्य झालं नाही तरी सुद्धा आपल्याला रेमेडीज कोर्टामध्ये आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक हे पार्ट आहे, सेक्शन 49 एक आहे जो डायरेक्ट स्टेटला नोटीस असते. ओके. सेक्रेटरी टाउन प्लॅनिंग आपण द्यायची डायरेक्ट स्टेटला की मग त्याला 1 इयर पिरियड आहे. ओके. ओके. त्याला 1 इयर म्हणजे 10+1 नाही फक्त 1 इयर डायरेक्ट 1 इयर. ओके. ओके. पण त्या केसमध्ये काय होतं माहिती का, शासन एवढं म्हणजे थोडं उदासीन आहे त्या बाबतीत. 49च्या बाबतीत मध्ये बघा आपले हे होते ठाकरे साहेब होते ना मुख्यमंत्री, तेव्हा त्यांनी तर स्ट्रेट वेज हे दिलं, डायरेक्शन दिलेल्या की स्टेटला की 49 करायचं नाही, कारण हे अजून डेव्हलपमेंट प्लॅनचा आपण अजून काहीच चालू करत नाही, 1 इयर मध्ये नोटीस येते. बरोबर. पण ती पण रेमेडीज आहे 1 इयर मध्ये. मग त्याच्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टची पण जजमेंट्स आहेत की तुम्ही किती दिवस लॉकिंग ठेवणार आहे आमची प्रॉपर्टी. 12 वर्षी मोठा पिरियड आहे. एखादं प्लॅन डेव्हलप करायचं तर तुम्ही किती, तर त्याच्यामध्ये सुद्धा जजमेंट, पण ते जेन्युइन कारण पाहिजे तुमचं. म्हणजे समजा काय काय वेळेला काय होतं की कंटिन्यू रिझर्वेशन एक प्लॅन तुम्ही केला, परत पुढचा डीपी प्रपोज त्यामध्ये ते जर तुम्ही कंटिन्यू केलं तर मग सुप्रीम कोर्ट सांगतं 10 वर्ष थांबायची गरज नाही. मग तुम्ही डायरेक्ट 49ला जावा किंवा तुम्ही परचेस नोटीस तुम्ही देऊ शकता त्या केसमध्ये 2 वर्ष. म्हणजे तुम्ही कंटिन्यू नाही करायचं ते रिझर्वेशन, कारण तुम्ही 10 वर्ष 12 वर्ष हा मोठ्या पिरियड आहे. मग परत तुम्ही आणि नवीन म्हणजे कसं आहे काय करतं मॉडिफिकेशन सेक्शन 37 खाली कॉर्पोरेशन काय करतं, मॉडिफिकेशन प्लॅन आणतं, मॉडिफाय करतं. म्हणजे समजा त्यांना इथं ना गार्डन नको आहे किंवा प्ले ग्राउंड नको आहे, तिथं दुसरं काहीतरी प्लॅनिंग करायचं. ओके. म्हणजे रिझर्व करायची अमुक जागेसाठी, पण ते चेंज करू शकतो. मॉडिफिकेशन मग ती पण प्रोसिजर आहे सेक्शन 37 खाली. मग ते पण शासनाकडनं, म्हणजे पहिले 10 वर्ष त्यांना हॉस्पिटल करायचं असेल तर नंतर मग ते गव्हर्नमेंट त्यांना सांगू शकतं हायकोर्टाला की नाही बाबा आता रिझर्व ठेवा, पण आता हॉस्पिटल नाही, काहीतरी धर्मशाळा काढणार आहे किंवा काहीतरी तिथं हे करणार. ड्युरिंग पिरियड ऑफ 10 वर्ष सुद्धा करू शकतो ते. हो. मध्ये सुद्धा करू शकतो 5 वर्ष. मग मॉडिफिकेशनला जाताना मग आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो. त्याचं पण प्रॉपर त्याला सुद्धा त्यांनी ड्यू प्रोसेस ऑफ लॉच करायला पाहिजे आणि ती शासनाकडनं मंजूर करून आणायला पाहिजे. मग त्या केसमध्ये आपण 49ला जाऊ शकतो स्टेटला 1 वर्षात. तो आहे, पण एका 49 शक्यतो जी परचेस तिथं पण त्याला परचेस नोटीस असते स्टेटला दिली, ती कन्फर्म करत नाही. कारण ती कसं होतं, तो कन्सर्न सचिव पुढेच ते हिअरिंग चालतं. त्यामुळं शासन काय म्हणतं की तुम्ही एवढं तुम्ही ठीक आहे 4-5 वर्षांना आला तर गोष्ट वेगळी, पण 1 इयर मध्ये तुम्ही जर पण ती पण रेमेडीज आहे करू शकतो. हो. आता विमानतळ वगैरे जे प्रपोज असतं ते पण हे असंच का की बाबा काय इंटरनॅशनल. मग आता तुमचे रोड्स जे असतात हायवे हे पण ह्या अंतर्गत नाही, तो लँड ॲक्विजिशन वेगळंच आहे. ओके. म्हणजे केंद्रातून हे टाउन प्लॅनिंग अंतर्गत येत नाही. ओके. तो लँड ॲक्विजिशन लॉ वेगळाच आहे. ओके. ते सगळं वेगळं. फक्त टाउन प्लॅनिंग कसं बाबा तुमचे शहर वगैरे विकास करायचा आहे आणि त्याच्या स्कीम योजना त्या योजना अंतर्गत शासन काम करतं. म्हणजे वॉटर प्युरिफिकेशन प्लॅन सगळं करू शकतो. आता तुम्हाला सांगू काय काय ठिकाणी तर आम्ही बीओटी तत्वावर करतो. बीओटी म्हणजे काय होतं की बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर. ओके. म्हणजे आता काय काय ठिकाणी ते समजा आपली जागा आहे ती त्या कॉर्पोरेशन बरोबरच आपण जेवी मध्ये ती डेव्हलप करतो. ओके. म्हणजे दोघांचाही फायदा.
मग तो बीओटी तत्वावर आपण ते करतो. म्हणजे ते प्रपोजल पण ठेवू शकतो. विन विन सिच्युएशन होती. हायकोर्ट सुद्धा ते कॉम्प्रोमाइज करतं, तिथं होतं ते. तर त्या केसमध्ये मग कॉर्पोरेशनला सुद्धा त्याचा अमाऊंट मिळतं ना. आता आम्ही मध्ये एक प्लॅन दिलेला की कॉर्पोरेशनला आम्ही काही बांधून देतो आणि बाकीचं आम्ही डेव्हलप करतो. हे पण त्या हायकोर्टमध्ये कॉम्प्रोमाइज झालेलं असं पण होतं. म्हणजे काय, कारण काय वेळेला तुम्ही रोड जे आहेत ना कंपल्सरी शक्यतो रोडचं रिझर्व होत त्याचं कॉम्पेन्सेशनच मिळतं. कारण हायकोर्ट सुप्रीम कोर्ट पण काय म्हणते की बाबा रोड्स व्हायला म्हणजे हे पब्लिक साठी इम्पॉर्टंटच आहे आणि त्याच्याशिवाय तुमचे रोड शिवाय तुमचा सिटी डेव्हलपच होणार. त्यामुळे जे रोड जे आहेत ते तुम्ही त्या रोडचं कॉम्पेन्सेशन घ्यायचं. मग ते आम्ही क्वांटम साठी मागतो. बरोबर. हायकोर्टमध्ये आम्ही डी रिझर्वेशन साठी मागत नाही. बरोबर. क्वांटम किती मॅक्झिमम क्वांटम द्या, मग डेव्हलपर रेकनर द्या. पिवळा पट्टा हे प्लॉट मी जर पाडले तर तिथं मला एवढा प्रॉफिट होऊ शकतो. बरोबर. असं थोडं कॅल्क्युलेशन आपण तिथं मांडतो. आता हायकोर्ट म्हणजे ते डिपेंड्स असतं त्या एरियावरती. आता ग्रीन झोन मधनं जर रोड गेला तर फार मांडता येत नाही आपल्याला. बरोबर. म्हणजे क्वांटम साठी मागू शकत म्हणजे तो क्वांटम, पण तो क्वांटम घ्यायचा म्हणजे रोड एकदा झाला की परत पैसे मिळायचं फार अवघड. बरोबर. एकदा जर डेव्हलप झाला त्या रिझर्वेशनसाठी ठेवलेला आहे त्याच्यासाठी कुठले समजा गार्डन जरी ऍक्वायजिशन झालं तर म्हणजे फार होतं. मग त्यावेळेला त्या लोकांना शासनाशी भांडण म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टात परत जायचं हे लक्षात येईल लोकांचं. पण जाऊ शकतो आपण, जाऊ शकतो. आता असं पण होऊ शकतं का की बाबा महाराष्ट्र सरकारनं आपल्याला म्हणजे रिझर्व्ह करून ठेवलेलं आहे आणि ऍक्विजिशनला तेवढं फंडिंगच त्यांच्याकडे आता नाहीये म्हणजे विकत घेण्यासाठी, आणि त्यामुळे ते रखडलेलं आहे. त्यामुळे 12 वर्ष मग तोपर्यंत ह्या पिरियड मध्ये ज्याची लँड रिझर्व्ह झालेली आहे त्यांना ती सांभाळत बसायची काय पजेशन असतंच त्याच. बरोबर. पजेशनला जर आले म्हणजे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ त्यांनी जर पजेशन घेतलं नाही तर मग आपण स्टे घेऊ शकतो. मग त्या केसमध्ये म्हणजे आपण थांबवू शकतो त्याला. बरोबर. त्यांनी जर कोर्टात गेलं आपण कोर्टात गेलो तर म्हणजे खाली कोर्टात अधिकार आहे. हो, ते आपण केस करतो की बाबा इव्हन रस्त्यासाठी सुद्धा रोडसाठी सुद्धा जर ऍक्वायजिशनला आले तर आपण स्टे घेऊ शकतो. ओके. सिव्हिल कोर्टला ती रेमेडी आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो ना एक नियमावली आहे, एक रूल्स आहे की बाबा कशा प्रोसिजरनं तुम्ही ऍक्वायजिशन करायचं. पण ती प्रायव्हेट लँड आहे. बरोबर. ती काय इनाम जमीन नाही आहे, शासनाला इनाम नाही आहे आपल्याला. वर्ग 2 ची जमीन नाही आहे, वर्ग 1 ची जमीन आहे, निर्वेद जमीन आहे, परचेस्ड लँड असते किंवा वडिलोपार्जित आलेली असते, पण ती सेल्फ ऍक्वायर्ड प्रॉपर्टी असते. मग त्याच केसमध्ये आपल्याला गव्हर्नमेंटला तसं ते नाही करता येत. पण सुरुवातीला सर्व्हे करतात ना. हो, करतात की. मग त्यावेळी या गोष्टी म्हणजे डेव्हलप आहे, मग तरी सुद्धा त्याच्यावरती काही म्हणजे थोडस हे आहे. प्रत्यक्ष जागेवर किती जातात त्याच्यावर पण बरोबर. काय ठिकाणी कसं होतं की मुंबईत बसूनच केलं जातं, त्याला म्हणतो ना आपण 4 खोलीत बसून प्लॅन, आणि चांगला सर्वे व्हायला पाहिजे, शासनाचा प्रॉपर सर्वे व्हायला. ते हिअरिंग मध्ये निघतं ना जर ऑब्जेक्शन घेतलं तर हिअरिंग मध्ये दिसलं ते की बाबा नाही सर बघा तुमचेच प्लॅन आहे. म्हणजे त्यासाठी वकील त्या लेवलचा आणि त्या स्पेशलायझेशन पाहिजे. मग तिथं रोल तुमचा होतो. आता आपण हे बघूया की आता आपण बघितलं की टाउन प्लॅनिंग मध्ये काय काय गोष्टी होतात, स्कीम वगैरे काय. मला तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे केसेस येतात आणि तुम्हाला किती कस लागतो, आणि एखादी तुम्हाला वाटलेली अशी छान म्हणजे ज्याच्यात खरंच बुद्धीचा कस लागला अशी कुठली केस समजू शकता का की ज्याच्यामध्ये सगळे पॉइंट्स कव्हर होतील? आता मी जे सांगितलं ना तुम्हाला की एक प्लॅन सँक्शन होता. बरोबर. ते कन्सर्न कॉर्पोरेशननं प्लॅन सँक्शन केलेला होता. प्लॉट्स पडलेले होते, त्याची मोजणी झालेली होती, एनए ऑर्डर होती, प्रॉपर एनए झालेलं होतं. ते कलेक्टर एनए ज्याला प्युअर एनए म्हणतो, गुंठेवारी नाही. बरोबर. किंवा जे शासन स्तरावरती ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या झाल्या, सगळ्या प्रोसिजर मोजणी झालेली. सेपरेट त्या प्लॉटचा नकाशा होता, ओपन स्पेस, रोड नियमानुसार सगळं होतं. मग त्या केसमध्ये त्यांनी एमएससीबीचं सबस्टेशन टाकलं. बापरे. त्या सगळ्या, आणि ते 4 एकर होत सगळ्या प्लॉटवरती, सगळं पूर्ण सगळं. आणि इव्हन त्याच्यामध्ये डीपी मध्ये सुद्धा त्यांची 1 एकर जमीन गेलेली
त्याला लावून 100 फुटी त्यांच्या प्लॉट मधनच गेलेला 5 एकर. 1 एकर ती जमीन डीपी रोड साठी दिलेली होती. ओपन लँड होती ती. पूर्ण 5 एकर होतं ना. त्याच्यामध्ये 100 फुटी त्या स्कीम मध्ये डीपी आम्हाला येणे होत असताना टाउन प्लॅनिंग पहिल्यांदा कसं होतं की टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट सँक्शन करतं आणि मग एनए होतं. प्राथमिक मंजुरी, एनए, मोजणी होती आणि फायनल अंतिम मंजुरी. म्हणजे त्याच्यामध्ये डीपी मध्ये 1 एकर त्या माणसाचं गेलेलं त्या डेव्हलपरचं. त्याचं ते कॉम्पेन्सेशन सुद्धा त्याने घेतलेलं नव्हतं. आणि ती सोसायटी होती सर, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. मध्ये सोसायटीनं त्याला हे माहित नाही कॉम्पेन्सेशन सुद्धा घेतलं नव्हतं त्या सोसायटीने. ते पण केलं सर काम. दोन्ही कामं केली. किती वर्ष रखडलं होतं त्यांना कळलं नव्हतं. नाही, ते काय झालं त्यातले ज्या वेळेला घर बांधायला गेले तेव्हा त्यांनी सांगितलं याच्यावर रिझर्वेशन. कॉर्पोरेशन म्हणलं रिझर्व आम्ही सबस्टेशन आहे आणि आम्ही आता एमएससीबीला हँड ओव्हर करणार आहे. बापरे. मग त्याच्यामध्ये सगळे आले. मग मी सोसायटी तर्फेच केलेलं, एकदम स्ट्रॉंग झालेलं. आणि त्यांना प्रॉपर परचेस नोटीस देऊन आपण सगळं गोष्टी केलेल्या. नोटीस हायकोर्ट मधून आपण ते पूर्ण डील. आणि हायकोर्टनं अक्षरशः मला वाटतं त्याचं जजमेंट लँडमार्क म्हणजे ते जजमेंट रिपोर्ट इकडे झालेलं आहे, रिपोर्ट झालेला आहे. आणि त्यांनी प्रॉपर हायकोर्टने प्रॉपर सांगितलं की त्याच्यासाठी बाबा तुम्ही त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही सर्वे करताना तुम्ही हे बघत का नाही. बरोबर. तुम्ही ज्यावेळेला सर्वे करता त्यावेळेला हे बघायला पाहिजे की कॉमन मॅनला काय करणार आहे. बरोबर. असा विषय आहे. आता म्हणजे तेच आहे की बाबा कुणालाही असं बेघर करून किंवा नीट व्यवस्थित म्हणजे संसार उजळून असं काही करू शकत नाहीये. नाही बिलकुल नाही. बघा सर, आज तुम्ही एखादी लँड परचेस करता त्याचं तुम्ही पेमेंट पे केलेलं असतं. बरोबर. प्रॉपर त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं असतं, तुम्हाला टायटल असतं, तुमची ओनरशिप असते, तुमचं पोझिशन असतं. बरोबर. पण तुम्हाला जर डिस्पजेस करायचं झालं आणि तुमची मालकी सुद्धा जर जाईल तर त्या प्रॉपर प्रोसिजरनं व्हायला पाहिजे ना. बरोबर. त्याचा मोबाईल मिळालाच पाहिजे. कारण समोर आपल्या अपोजिशनला अपोजिट गव्हर्नमेंट आहे. त्यामुळे हात आपले. आणि हायकोर्ट तुम्हाला खरं सांगू का, हायकोर्टचे फीज वगैरे असतात हे बी असतात. बरोबर. आणि त्यांचा पण आमचा पण तिथं कसं लागतो म्हणजे अक्षरशः ते कमी मिनिटांमध्ये ते समजून सांगायचं असतं. आणि आमच्या विरुद्ध स्टेटचे वकील, बरोबर, सरकारी कॉर्पोरेशनचे वकील हे सगळे भांडत असतात. इथे बिल्डरच्या अगेन्स्ट म्हणणं म्हणजे अवघड होतं. तिथे जर गव्हर्नमेंटच्या भांडत. आणि त्या लोकांना तिथं हायकोर्टला कन्व्हिन्स पण व्हाल. हायकोर्टला आता काही केसमध्ये असं झालंय की खरेदी झालेली असते रिझर्वेशन लँड, त्या केसमध्ये हायकोर्ट परत तुम्ही 10 वर्ष थांबा म्हणतो. लोकांना लक्षात येत नाही परचेस झालं आणि त्या रेकॉर्ड ऑफ राईटवर रिझर्वेशन आहे हे सुद्धा कळत नाही. तो झोन दाखला काढावा लागतो. फार कमी लोकांना माहिती आहे झोन दाखला म्हणजे काय, झोन सर्टिफिकेट असतं. मग तो काढल्यावरच ते कळतं की त्याच्यावर रिझर्वेशन आहे. किंवा मग तो झोन मग तो प्लॅनिंगला म्हणून तर म्हटलं नाही का मगाशी त्यांनी कन्स्ट्रक्शनच्या म्हणजे प्लॅन सँक्शन करायला गेल्यावर त्यांना कळालं. असं आहे. सर्च रिपोर्ट मध्ये वगैरे वकील सर्च मध्ये एवढं नाही कळत सर. नाही कळत. फार कसं लागतं हे त्याच्या डोक्याच्या पलीकडे आहे सर. हे सर झोन दाखला कुठला वकील घेतो, फार कमी वकील घेतात झोन दाखला. बरोबर. पण त्या केसमध्ये कसं असतं, ज्यावेळेला तुम्ही ओपन लँड वरती लोन देत असतील ना त्या केसमध्ये झोन दाखला बघायलाच पाहिजे. आता प्लॉट आहे आणि त्याच्या टाउन प्लॅनिंगचं जर तुमच्या कॉर्पोरेशनचं जर सँक्शन आलं हाऊसिंगचं किंवा कमर्शियलचं तर काय ते ती रिझर्वेशन प्लॅन नसतीच ना. त्याच्या तुम्ही ती लँड रिझर्व असेल तर सँक्शनच मिळेल. बरोबर. बरोबर. म्हणजे त्यामुळे बिल्डर वगैरे पहिल्यांदा कुठली ऍक्विजिशन करायचं असेल तेव्हा बघतात रिझर्वेशन कोणकोणत्या 100% बघायला पाहिजे. माझ्याकडे मोठं एक झालेलं मला वाटतं पुण्यातच होती. 2 एकर जमीन होती आणि 100 कोटी डीपी गेलेल्या. कुणा त्याला खरेदी केली ती 100 कोटी. म्हणजे तो दोन्हीकडे प्लॉट, दोन्ही बाजूनं प्लॉट अगदी असं फार कमी एरिया. बरोबर. मग तो परत त्याला 10-12 वर्ष थांबायला डेव्हलपमेंट आणि परत स्टेक वरती फ्युचर मध्ये काय होणार माहिती.
फार म्हणजे ह्या गोष्टी फार जपून काळजीपूर्वक बघायला. पण मग आता ऍज अ वकील म्हणून तुम्हाला समजा क्लायंट एक आला आणि 10 वर्ष म्हणजे त्याला कळालं की असं गोष्टी आहेत आणि तुमच्याकडे आला, तर 10 वर्षाचा स्टे त्याला म्हणजे तो थांबायलाच लागेल आणि तुम्हाला ब्रिदिंग पिरियड तो तेवढा 10 वर्ष आणि मग तुम्हाला लढायला लागणार का हे 10 वर्ष तुम्हाला काहीतरी प्रोसेस करत राहायला लागणार? तुम्हाला सांगितलं का 49 आहे की फार कमी त्याच्यामध्ये. पण त्याला कळून 2 वर्ष झाली तर तरी सुद्धा 49 आपण कधीही आपण ओके, असं नाहीये की बाबा कळल्यानंतर 1 वर्षामध्ये नाही, तुम्ही इमिजिएट जाऊ शकता, 2 वर्षांना जाऊ, 3 वर्षांना, 4 वर्षांना, 5 वर्षांना कधी जाऊ शकता. कधी जाऊ शकतो. मग तेव्हा हिअरिंग वगैरे लागतात सगळं. हो, स्टेटलेस नोटीस असते, त्याला पण 6 महिने नोटीस आहे पिरियड. 6 महिने नोटीस पिरियड आणि तुमची नोटीस कन्फर्म व्हायला पाहिजे. त्या सचिव जे असतात त्यांनी कन्फर्म केली की विदिन 1 इयर त्या प्रोसिजर व्हायला पाहिजे, मग लॅप्स नाही. बरोबर, असं आहे. 1 वर्षात परती आणि त्यांना कॉर्पोरेशनला तो पण ब्रिदिंग पिरियड आहे 1 इयरचा. त्यामध्ये त्यांनी ऍक्वायझिशन करायचं. म्हणजे दोन्ही पार्टी ऍक्च्युली एकमेकांसाठी, कारण कसं आहे स्वतः कशाला कोणी डिनाय करेल ना मी चूक केली आहे किंवा गव्हर्नमेंट स्वतःला मी बरोबरच आहे असंच प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो. मुळात कसं आहे माहिती काय, हा जो विषय आहे तुम्हाला मी म्हटलं ना, हा विकासाचा विषय आहे शहराचा. प्लॅनिंग करतो ना गव्हर्नमेंट, त्यामुळं काही गोष्टीमध्ये आपण प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण असं जर म्हटलं की नाही तिथं रोड व्हायला नसायला पाहिजे तर नाही डेव्हलप होणार ना सिटी. त्या रोड साठी जात असेल तर मेजॉरिटी हायकोर्ट सुप्रीम कोर्टची पण हे आहेत की द्या म्हणतात. म्हणजे तुमच्याकडे केसेस आल्यानंतर पण तुम्ही सांगत असाल की अरे नाही हे या गोष्टी पण त्यांना केली, तुमचं अगदी बरोबर आहे, पण त्यांना सांगतो की काय काय वेळेला कसं होतं, कब्जेपट्टी दिली जाते चुकून, मग ती द्यायची नाही. न्यू प्रोसेस ऑफ लॉ करा, हिअरिंग लावा प्रॉपर, आम्हाला कॉम्पेन्सेशन करू द्या, आमची जमीन आहे, आमचा मोबदला मिळणं गरजेचं. मग द्या, मग होऊ दे की डेव्हलपमेंट, पण आमच्या पैसे द्या ना, करा की डेव्हलपमेंट. मग त्याचा फंड सगळा वर्ण स्टेटने द्यायला लागतो, त्याचं प्रोव्हिजन करायला लागते त्या फंडची. असं नुसतं तुम्ही योजना असं नाही ना, तुम्ही त्याचं प्रॉपर तुम्ही प्लॅनिंग. मग प्लॅनिंगचा अर्थ काय? त्याला तर म्हणायचं ना, समोरच्याला दुखवायचं आणि आपण फायदा करायचा तिसऱ्या सगळ्यांना, असं नाही. प्रत्येकाला हा योग्य न्याय मिळालाच पाहिजे, कॉम्पेन्सेशन मिळालं नाहीतर काय उपयोग आहे मला सांगा. तुम्ही शासनानं त्याची फंडिंगची पण तरतूद करायला पाहिजे. मग आता असं आहे की आधी ऐकायचं की बाबा शासन जास्त पैसे देत नाही, मग मी का हे करू, असं असायचं ना आधी. थोडं पण आता झालंय का काही याच्यामध्ये हिअरिंग मध्ये बोललं जातं की बाबा आम्ही कॉम्पेन्सेशन देतो, बोललं जातं. पण म्हणजे कसं असतं, तो बेस ठरवला जातो का कसं, मिनिमम किंमत ठेवली जाते का आता तिथं आजूबाजूला केवढी हे आहे त्याच्यापेक्षा दुप्पट? रेडी रेकनर मार्केट व्हॅल्यू नाही, रेडी रेकनर. ओके, रेडी रेकनरच्या डबल अमाऊंट द्या असं. मार्केट व्हॅल्यूच्या किती थोडंफार जवळपास जातं ते, पण 70% जातं. ओके, मग काय ठिकाणी रेडी रेकनर पण जास्ती आहे मार्केट व्हॅल्यू पेक्षा, असं पण असतं. त्याला आता देतं सगळं, बऱ्यापैकी देतं. म्हणजे आता कसं झालं, मी तुम्हाला म्हटलं का एक बीओटी आहे तत्वावरती जातं, म्हणजे ज्याला आपण सेटलमेंट विन विन सिच्युएशन आहे. त्याच्यानंतर आता मधी कॉर्पोरेशन म्हणजे जेव्हा आमची मीटिंग झालेली ना मंत्रालयामध्ये, तेव्हा ते काय म्हणत होते की गार्डन साठी आहे. ठीक आहे, मग गार्डन मध्ये तुम्ही समजा 10 एकर वरती गार्डन आहे तुमचं रिझर्वेशन, तर गार्डन ठीक आहे, मग तुम्ही 2 एकर गार्डन करा, ती जागा द्या, बाकीचं तुम्ही टाउनशिप करा, 2-3 एकर द्या गार्डन. 2 एकर सफिशियंट होती, 10 एकर रिझर्व्ह करायची गरज नाही. मग त्या केसमध्ये हे कॉम्प्रोमाइज होतं. पण ती जमीन आहे ना, ती जमीन शासन पूर्ण आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मागतात. मग तो ओपन स्पेस करायचा प्लॅन मध्ये, असं करता. म्हणजे त्या बिल्डरला थोडंफार युटिलिटी ओपन स्पेस करायचा, 20% जातच ना, 10% ओपन स्पेस, 10% युटिलिटी, ते करायचं, असं करायचं. किंवा मग ते असं असतं की ते गार्डन, तुम्हाला सांगू का, गार्डन ते तो बिल्डरच डेव्हलप करून देतो. म्हाडा वगैरे ह्याच्यातच येतं का? म्हाडाचं वेगळं, ते पण वेगळं, म्हाडा सिडको वेगळं.
कारण मी बघितलं की काही ठिकाणी तुम्हाला एक रिझर्व्ह जागा ठेवायला लागते बिल्डरनं, मोठी टाउनशिप असेल तर, मग त्याचं तुम्हाला एकतर गार्डन डेव्हलप करून द्या, बरोबर आहे, किंवा तिथं काहीतरी अजून काहीतरी. आता नवीन जो 23चा UDCR आलाय ना, 23 आणि 21, त्याच्यामध्ये युटिलिटी स्वतः आणि ओपन स्पेस हा बिल्डर डेव्हलप करू शकतो, स्वतः बिल्डर डेव्हलप करू. नर्सरी पण एका ठिकाणी डेव्हलप काही करता येतं. गव्हर्नमेंट म्हणजे असं सांगतं की बाबा ही एरिया आहे, ही काहीतरी डेव्हलप करा तिथं. आणि आता नवीन ते आलंय, समजा तुमचं 2 एकर आहे तर तो इंटरनल रोड सुद्धा कॉर्पोरेशनला द्यायची गरज नाही. ओके. जनरली एखादा प्लॅन सँक्शन होतो ना, तर तो इंटरनल रोड्स आणि ओपन स्पेस हे ऑटोमॅटिकली कॉर्पोरेशनच्या ओनरशिप मध्ये जातं. ओके. हा रूल आहे, जनरल रूल आहे. ओके. पण आता काय काय ठिकाणी असं आहे की बाबा तुम्ही इंटरनल रोड पण तुम्ही तिथे टाउनशिप करताय ना, तर तुमचे सगळे सोसायटीचे इंटरनल रोड, तो युटिलिटी पण तुम्ही डेव्हलप करा. गव्हर्नमेंटचं काही त्याच्यात इंटरव्हेन्शन ना. म्हणजे तुम्ही पूर्ण टाउनशिप म्हणजे तो रोड परत त्या दुसऱ्या पलीकडच्या सर्वे नंबरला ऍक्सेस द्यायचं काही कारण नाही. नाहीतर काय काय तो प्रायव्हेट रोड होतो, म्हणजे ते सोसायटीचा बरोबर. तो प्रॉपर त्यांनी ते रोड, पण ते रोड त्यांनीच डेव्हलप करायचे, कॉर्पोरेशन करणार. बरोबर. ओपन स्पेस कॉर्पोरेशन करणार नाही डेव्हलप, बरोबर. युटिलिटी पण कॉर्पोरेशन करणार. आता तुम्ही एखाद्या युटिलिटी मध्ये हॉस्पिटल बांधू शकता, बरंच आहे त्याच्यामध्ये, पोस्ट ऑफिस आहे, किंवा तुम्हाला जे जे गरजेचं आहे ते तुम्ही करू शकता. हॉस्पिटल बांधलं तर चांगलं, तिथल्या लोकांना सोसायटीला ते चांगलं. बरोबर, खरं आहे. ही योजना आहे ऍक्च्युली शासनाचा. आता नवीन UDCR आलाय तो फार चांगला आहे, चांगला आहे. म्हणजे त्यातून बरंच डेव्हलपमेंट चांगल्या सिटीज, मेट्रो सिटीज, आता मुंबई पुण्यासारखं फार चांगलं डेव्हलपमेंट व्हायला ठाणे, बरोबर. सगळ्या इव्हन आता तुमच्या कुठल्याही ज्या मिनी मेट्रो आहेत त्या सुद्धा तर चांगल्या डेव्हलप व्हायला महाराष्ट्रात. बरोबर, फार चांगला आहे त्याच्यात. तुमचं हा ऍक्टच मुळात एक डेव्हलपमेंटचा आहे, बरोबर. आणि त्या पर्टिक्युलर टाउन्स तो डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, अशाच योजना आहेत. बरोबर. त्यामुळे शासनाचं जर आपण ज्याला म्हणतो ना की जर प्रॉपर कोऑर्डिनेशन जर झालं तर यातनं बेनिफिट दोघांचं आहे. बरोबर. त्याच्यामध्ये म्हणजे डेव्हलप करा, पण कॉम्पेन्सेशन पण जे काय आहे ते व्यवस्थित दिलं पाहिजे. थोडं अलर्ट लागतं राहायला, अलर्ट लागतं पब्लिकला ना. म्हणजे माझा प्रॉपर संदेश आहे की तुम्ही एखादं तुमच्या जर तुम्हाला कळालं की तुमच्या सिटीमध्ये प्रपोज्ड डेव्हलपमेंट प्लॅन हा अंमलात येणार आहे, हे जर तुम्हाला कळालं तर तुम्ही अलर्ट राहा. आता म्हणजे थोडक्यात आता आपण हे करू की 32 गावं पुण्यामध्ये पुण्याच्या संलग्न असे डेव्हलप करतायत, तर त्या लोकांनी ऍज अ सजग नागरिक त्यांनी काय प्रिकॉशन घेतली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे? कारण आता जस्ट म्हणजे कसं प्रॉपर्टी टॅक्स तर आले, पण 32 गावं अजून प्रॉपर डेव्हलप झालेली नाहीयेत. तर मग त्यावेळी काय लोकांनी बघितलं पाहिजे की रिझर्वेशन कुठं कुठं आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या पाहिजे. त्यामध्ये सुद्धा ना पहिल्यांदा जो पुणा कॉर्पोरेशन जी योजना आहे टाउन प्लॅनिंग, म्हणजे पुणा कॉर्पोरेशनच्या पुणा कॉर्पोरेशन शासनच त्याचं प्रॉपर पब्लिकेशन करतं, केलेलं आहे पब्लिकेशन. ते गॅझेट पण झालेलं आहे त्यांनी, म्हणजे ते नोटिफिकेशन पूर्ण पब्लिकेशन करते की बाबा ही 32 गावं ह्या पुणे कॉर्पोरेशन मध्ये आम्ही इनकॉर्पोरेट करतोय. ओके. आणि त्याच्यासाठी काही ठिकाणी टाउनशिप आहे, काही ठिकाणी गार्डन आहे, प्लेग्राऊंड आहे, किंवा सिटी पार्क आहे, म्हणजे अनेक रोड्स आहेत. हे सगळ्यामध्ये तो नकाशाच त्यांनी पब्लिश करतो. आता बरेचसे तिथं आहेत ना, आता ही गावं जे आहेत त्यात थोडंफार डेव्हलपमेंट झालंय, मग ते कंजेस्टेड रोड पण आहेत, मग ते सगळं ते त्याच्यावरती गव्हर्नमेंट अक्वायर करून ते जसं पाहिजे तसं हे करणार का? डेव्हलपड जो एरिया आहे तिथं रोडला थोडस, म्हणजे आता सध्या 9 मीटरचा जो आहे कंपल्सरी 9 मीटर 30 फूट तरी तुमचा रोड पाहिजे. आणि तुमचा मेन रोड जो आहे तो 60 फुटी पाहिजे, मुख्य रस्ता तुम्हाला येणार. आणि रोडवरतीच FSI आहे. आता नवीन जो UDCR आला तुमचा रोडवरच FSI आहे. ओके. तुम्ही तुमचा जर रोड कमी तर तुम्हाला FSI. बरोबर. असं ते छान केले ते प्रयोजन. कारण तुम्ही 22 मजली बिल्डिंग बांधली आणि तुमच्या पुढे 30 फुटी रोड आहे, उपयोग आहे ना. कारण तुम्हाला मुळात तुमच्याच गाड्या पार्किंगला नंबर ऑफ पर्सन्स वाढले, किती वाढले, त्यामुळे त्या पद्धतीने तुम्हाला प्रोव्हिजन करायला पाहिजे. आता नवीन एक आलं, जिथे मेट्रो आहे तिथे FSI पण वाढवलाय. मेट्रो जिथून जाते तो 500 मीटरचा एरिया घेतलाय शासनानं. तिथे सुद्धा फार हायराईज म्हणजे फार मोठं तुमचं जात आहे, 100 मजल्यापर्यंत जात आहे
पुण्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन वगैरे तुम्ही त्याची फॅसिलिटी चांगलं आहे. गव्हर्नमेंट पण हे करते त्यामुळे त्यामुळे त्यांनी ते केलेलं आहे. आता जस्ट एक आपण पब्लिकला आपण किंवा व्ह्युअर्सना जर संदेश द्यायचा असेल तर काय अलर्ट राहायला पाहिजे व्ह्युअर्सने या सगळ्या केसेसमध्ये, कारण गव्हर्नमेंटची शेवटी विन विन सिच्युएशन होणं गरजेचं आहे. हो. पण ऍज अ वकील काय तुम्ही सांगाल हो. व्ह्युअर्सना याबद्दल? आता याच्यामध्ये मी प्रॉपर 2 वेनं सल्ला देतो, हा. 2 मार्गाने. पहिलं म्हणजे जिथं ज्या प्लॅन डेव्हलप ऑलरेडी सँक्शन आहे, प्लॅन्स डेव्हलपमेंट प्लॅन, किंवा जिथं गॅझेट पूर्ण नोटिफिकेशन तिथं झालेलं आहे आणि त्या मंजूर योजना आहेत सगळ्या त्या सिटीमध्ये, त्यांनी हेच एवढं घ्यायचं की त्यांचं ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ऍक्वायझिशन व्हावं, ही काळजी घ्यायची त्यांनी. बरोबर. म्हणजे कॉर्पोरेशननं विदाउट नोटीस, विदाउट पब्लिकेशन, विदाउट कॉम्पेन्सेशन तुमची जमीन अक्वायर करू नये कुठल्याही परिस्थितीत. ती त्यालाच ड्यू प्रोसेस ऑफ लॉ बरोबर. म्हणजे कायदेशीर मार्गाने घ्यावं. मग हा एक आहे सल्ला. आणि तिथं तुम्ही दिवाणी कोर्टामध्ये जाऊ शकता. इव्हन तुम्हाला कॉम्पेन्सेशन हिअरिंग झालं आणि कॉम्पेन्सेशन मिळालं प्रॉपर नाही, तुम्हाला वाटलं किंवा माझ्या जमिनीचं हे कॉम्पेन्सेशन कमी आहे, तर यू मे गो टू हायकोर्ट. तुम्ही हायकोर्टमध्ये ती रेमेडी मागू शकता फॉर कॉम्पेन्सेशन. क्वांटमसाठी मागायचं, तिथं डी रिझर्वेशन मागायचं नाही, कारण ते 10 वर्ष झालेली नसतात. तुम्ही क्वांटमसाठी मागू शकता, तिथंच काय डिस्कार्ड होईल. तुम्ही प्रॉपर क्वांटमसाठी मागू शकता. बरोबर. तशी जजमेंट नाही बाबा आम्हाला तिप्पट द्या, तिथं हा दर आहे, तिथं मेट्रो गेले, तिथं बरोबर, तिथं बाजूला सगळ्या टाउनशिप आहे, तिथं हा दर आहे, तुम्हाला द्यावा. प्रॉपर युक्तिवाद पण वकिलांनी त्याचा मांडावा. येस. आणि त्याच्यामध्ये आणखीन ती रेमेडी आहे की तुम्ही समजा आलीच जागेवर अशी लोक समजा, तर तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टात जाऊ शकता. स्टे घ्यायला का ड्यू प्रोसेस ऑफ लॉ करावं. बरोबर. हा एक आहे. आणि जिथं प्रपोज्ड अजून प्लॅन सँक्शन नाही आहेत किंवा मॉडिफाय करायला त्या ठिकाणी तुम्ही प्रॉपर त्या कॉर्पोरेशन मध्ये जाऊन तुम्ही तिथलं ते जे पब्लिकेशन आहे ते प्रॉपर बघावं. त्याच्या तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यावं तिथं, मी तर म्हणतो घ्यावंच. बरोबर. आणि तिथं ऑब्जेक्शन घेऊन तिथं प्रॉपर हिअरिंग घेऊन ते तिथंच डिरिझर्वेशन होतंय का हे बघावं. परत तुमचे म्हणजे लॉकिंग पिरियड मध्ये तुम्ही जाऊ नये 10 वर्षाच्या. ही तुम्ही प्रामुख्याने काळजी घ्या. बरोबर. जेणेकरून काय होईल की तुमची जमीन तुमच्या मताप्रमाणे तुम्ही डेव्हलप करू शकाल. बरोबर. आणि त्याचा उपभोग घेऊ शकाल, त्याचा आनंद घेऊ शकाल. बरोबर. सो टेकअवे काय आहे तर नागरिकांनी सजगतेनं प्रॉपर डोळे उघडे ठेवून ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. कारण समोर जे आहे ते बिल्डर नसून तर अपोजिशन मध्ये हा गव्हर्नमेंट आहे. पण त्याबरोबरच विकास हा पण आपल्याला अडवून ठेवायचा नाहीये. त्यामुळे गव्हर्नमेंटने आपला विकास केला किंवा रोड वगैरे केले तर आपला पण विकास होणार आहे. त्यामुळं टाउन प्लॅनिंग हे चांगल्यासाठीच आहे, पण प्रॉपर वेनं ते होतंय की नाही हे सजग नागरिकांना बघणं हे गरजेचं आहे. सो इथं आपण थांबतोय. धन्यवाद सर, खूप छान इन्फॉर्मेशन मिळाली.